ठाणे महापालिका एकहाती काबीज करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला तब्बल 22 बंडखोरांनी आव्हान दिलंय। ठाणे महापालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या बंडखोरांनी मोट बांधली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपच्या कोर कमिटीच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्यांना तिकीट वाटताना डावलण्यात आलं आणि निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी मिळाली असा आरोप बंडखोरांनी केलाय। तसंच पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोपही या नाराज इच्छुकांनी केलेला आहे। आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे आणि आम्ही अपक्ष म्हणून लढवणार आहोत आणि असं खरं म्हटलं तर 20-22 असे उमेदवार आहेत। आम्ही एकच चिन्हावर लढवायचा विचार करतो की जे खरं म्हटलं तर आम्ही चिन्ह पण मागितलेत की एक चिन्ह मिळालं तर जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्याच्यापैकी किती निवडून येतात हेही आम्ही दाखवून द्यायचा प्रयत्न करणार आहोत। दरम्यान ठाण्यातल्या भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची मनं वळवण्यासाठी आता संघ परिवाराने पुढाकार घेतल्याचं समजतंय। ठाण्यातल्या संघ परिवारातल्या सदस्यांनी श्रीराम व्यायामशाळा इथे बैठक घेतली, मात्र संघाच्या सदस्यांनी असा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नसल्याचं ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केलेलं आहे। संघाला इंटरफेअर करण्याचा काही प्रश्न नाही, आमची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेनुसार आम्ही जात असतो। काही गोष्टींची माहिती आम्ही आमच्या संबंधित संस्थांना देत असतो आणि त्यांना जेवढा त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल, आम्हाला कुठे मदत करता येईल तेवढी ते करत असतात। त्यामुळे इंटरफेअरन्स वगैरे असा कुठला विषय आलेला नाही आहे। हे सगळ्या गोष्टी चुकीच्या सांगण्यात येतात।